सन्माननीय व्यासपीठ, सर्वांना नमस्कार. प्रत्येकांची नावं मी घेत नाही. नजर से नजर मिला कर तो देखो, नजर से नजर मिला कर तो देखो, नए लोगों से रिश्ता बना कर तो देखो, आसमां सिमट जाएगा तुम्हारी बाहों में, चाहत की बाहें फैला कर तो देखो, दिल की बात बता कर तो देखो. सन्माननीय व्यासपीठ, मी खास आभारासाठी उभा राहिलेली आहे. आणि बेळगाव झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं थोडं खाली यायला पाहिजे गोवा, कारण बेळगाव झालं आणि गोवा राहिलं असं कसं. तिन्ही राज्यांचा हा संगम आहे. तिन्ही म्हणजे महाराष्ट्राची जी सीमा आहे ते उल्लंघन करून तुम्ही कर्नाटक म्हणजे त्या भागात आलात आणि गोवा राज्यामध्ये आलात. गोव्यामध्ये सुद्धा फार काही म्हणजे चांगलं आहे. म्हणजे कोकणी आणि मराठी हा वाद आहे. मराठी ही राजभाषा व्हायला पाहिजे म्हणून अनेक संस्था त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेतच. मी त्या फार तपशिलामध्ये काही मी जाणार नाही. जो पुरस्कार दिलाय त्याच्या संदर्भात थोडंसं बोलते. प्रातिनिधिक कविता संग्रह 23 कवयित्री ज्या गोव्यातल्या टॉपच्या आहेत त्या आम्ही निवडल्या. त्यांच्या 10 कविता घेतल्या आणि त्या 10 कविता घेऊन जवळजवळ त्या 230 कविता झाल्या. आणि त्या 230 कवितांवरती श्रीकृष्ण अडसुळकर म्हणून जे समीक्षक आहेत त्यांनी 47 पानाची प्रस्तावना त्याला दिली. आणि गोव्यामधलं हे पहिलं पुस्तक आहे जे तिथल्या लोकांनी करायला पाहिजे तर ते आम्ही बाहेरच्या लोकांनी केलं. म्हणजे आम्ही 30 वर्ष झालं तिथं आहोत. घाटाकडून आलोत म्हणून आम्ही घाटी आहे आणि घाटी ही शिवी आहे. मग ही शिवी जर बाजूला काढायची तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी आम्ही सगळं आम्ही तिथं करत गेलो आहोत. आणि साहित्यामध्ये आम्ही आमचं एक मानाचं पान तिथं ठेवलेलं आहे. डॉक्टर नीता तोरणे म्हणून आहे, त्याही ह्या संपादनात आहे, मी ह्या संपादनामध्ये आहे. आणि हे पुस्तक गोवा मुक्तीपूर्व आणि मुक्तीनंतर हे आम्ही पहिलं काम केलेलं आहे. आणि पहिला पुरस्कार आपल्या मनोरमा संस्थेनं दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभारी आहे. यामध्ये पद्माकर कुलकर्णी जे आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी त्यांचेही तुमच्या सगळ्यांच्या समोर आभार मानते. आणि हे सौहार्दाचं जे नातं आहे, हे जे गुंफन आहे, हे जो अनुबंध आहे तो आपण असाच कायम ठेवू. तुम्ही गोव्यात या, आम्ही महाराष्ट्रात येतो, आम्ही कर्नाटक. बेळगाववाले कुठे गेले आम्हाला बोलवत नाही, तर तुम्ही आम्हाला बोलवा आणि हे नातं आपण आदान प्रदानाखाली आपण जपूया. धन्यवाद.